नमस्कार शेतकरी बंधूंनो, कष्ट करूनही तुम्हाला हवा तसा नफा मिळत नाही ना? मजूर मिळत नाहीत, खर्च वाढतोय आणि उत्पादन घटत चाललंय. शेती आता फायद्याची नाही असं वाटतं का? मजुरांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना शेती करणं खूप कठीण झालंय. जमिनीवर रसायनांचा परिणाम होत चाललाय आणि उत्पन्न दिवसेंदिवस कमी होतंय. पण आता काळजी करू नका, BCS कंपनी तुमच्या समस्यांचं उत्तर घेऊन आली आहे. BCS इटालियन अत्याधुनिक पॉवर विडर्स, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल, खर्च कमी होईल आणि तुमची शेती फायदेशीर ठरेल. यामुळे उत्पादनात 40 ते 50% वाढ होते, उत्पादन खर्च निम्म्यापेक्षा कमी होतो आणि मजुरांची गरज अगदीच कमी होते. कशी ते चला पाहूया. नमस्ते शेतकरी बांधवांनो, आज आपण BCS या इटालियन कंपनीच्या शोरूममध्ये आलो आहोत. आज आपण पाहणार आहोत की BCSचे जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत, पॉवर टिलर, पॉवर विडर, रिपर बाइंडर, रिपर, ह्या सर्व यांची माहिती घेणार आहोत. आज अशी परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना कन्फ्युजन एवढं झालेलं आहे किंवा गोंधळ परिस्थिती झाली की चायनीज मशीन ज्या कमी रेटमध्ये मिळतात त्यामध्ये शेतकरी मशीन घेतो, थोडे दिवस वापरतो, वर्ष 6 महिने, त्यानंतर त्या मशीनला खूप प्रॉब्लेम येतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. ह्याच्यासाठी जर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं जर मशीन घ्यायचं असेल तर एक थोडंसं ब्रँडमध्ये घेतलं तर खूप फायदा होतो. BCS असाच एक ब्रँड आहे की जिची आपण आज पूर्णपणे माहिती घेणार आहोत. BCS कंपनीने हे जे पॉवर विडर बनवलेत किंवा पॉवर टिलर्स आहेत, हे जो वैशिष्ट्य अशा पद्धतीचं छान प्रकारे आहे की ह्याच्यामध्ये इंजिन डायरेक्ट गिअरबॉक्सला जोडलेला आहे, गिअरबॉक्स डायरेक्ट रोटावेटरला जोडलेला आहे. ह्यामध्ये जो पॉवर टिलर, रेग्युलर पॉवर टिलर जो धोका आहे तो पूर्णपणे ह्यामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंजिन हे डिझेलमध्ये आहे, पेट्रोलमध्ये आहे. इंजिन डायरेक्ट गिअरबॉक्सला जोडलेलं आहे, त्यामुळं इंजिनला जे काही व्हायब्रेशन्स येतात ते बिलकुल ह्याच्यामध्ये राहत नाहीत. त्यानंतर इंजिन डायरेक्ट गिअरबॉक्स डायरेक्ट रोटावेटरला जोडल्यामुळं हे 1 शाफ्टिंगमध्ये आहे आणि ह्याला 3+2 गिअर, 2+3 गिअर असे गिअर येतात. हँडल हा शेतकऱ्याच्या उंचीनुसार कमी जास्त करता येतो. तर BCS मशीन काय घेण्याचं कारण एकमेवच आहे की हे मशीन आज गेले आम्ही 15 वर्ष झालं सेल्स अँड सर्व्हिस करतो. 95% कस्टमर असे आहेत की त्यांना पूर्णपणे सॅटिस्फाय आहेत. 1% थोडं लोकांना म्हणजे काही थोडेसे इश्यूज आले आहेत, पण ते पण आम्ही नंतर करून आज 100% वरती आम्ही असं पोचलेलो आहे की या पूर्णपणे मशीन शेतकरी पूर्ण समाधानी झालेला आहे. तर शेतकऱ्यांनी ह्या मशीन घेण्याच्या मागे एक वैशिष्ट्य असे की आता पाहिले तर आपण हे चिकलणीचं मशीन शेतकरी स्वतः यूज करतोय. ही कितीही चिकलणी असले तर त्यामधलं पूर्णपणे तण काढलं जातं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मशीन ज्या वापरल्या जातात ह्या तण काढण्यासाठी, भर लावण्यासाठी, बेड तयार करण्यासाठी वापरले जातात. तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं 6 मॉडेल्स आहेत. 720 आहे की ज्यामध्ये पेट्रोल इंजिन आहे, होंडा येतं. 730 म्हणून मॉडेल आहे, त्यामध्ये आपल्याला 8 HP पेट्रोल इंजिन येतं. त्या 742 किंवा आता 740 आहे, ह्याच्यामध्ये पेट्रोल इंजिन येतं, ह्यामध्ये डिझेल येतं. हे 742 ॲक्शन सिरीज आहे. हे सगळ्यात छान मशीन आत्तापर्यंत चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये 25 अटॅचमेंट्स लावता येतात. तसंच बघितलं तर हे टॉपचं मॉडेल आहे की 750 म्हणून आहे, वर्ल्डचं नंबर 1 क्वालिटीचं मशीन आहे. यामध्ये एक पॉवर सेफ सिस्टम दिलेलं आहे. पॉवर सेफ सिस्टम मशीन अशी आहे जी बी काही ह्या मशीनची 10 HP 12 HP पॉवर आहे तर ती पूर्णपणे सेफ आहे. समजा रोटावेटरला जर शेतकरी चालवत असताना जर दगड वगैरे लागला तर ऑटोमॅटिक रोटावेटर न्यूट्रल होण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये आहे. हँडल ॲडजस्टेबल आहे. दुसरी गोष्ट 1 फुटापासून 6 फुटापर्यंत ही मशीन ॲडजस्टेबल, म्हणजे तुमचं आल्यामध्ये चालणार, हळदीत, केळीमध्ये, ऊसामध्ये, सर्व पिकामध्ये ॲडजस्टेबल होतं. ह्याचा रोटावेटर पण ॲडजस्ट होतो आणि टायर पण ॲडजस्ट होतात. जर आज पूर्ण भारतामध्ये बघितलं तर कोणत्याच अशा प्रकारचं मशीन नाही की पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे. ह्याचा हँडलसुद्धा ॲडजस्टेबल आहे. म्हणजे शेतकऱ्यानं प्रत्येक दर 2 वर्षानं जर काही क्रॉप पद्धती किंवा पीक पद्धती बदलली तर त्यामध्ये हे मशीन ह्याचं चाललं जाईल. तर ह्या मशीनचा अजून महत्त्वाची माहिती अशी आहे चांगली की हे मशीन ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये 30 ते 40% लेबर खर्च कमी झालेला आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये ज्या काही आम्ही अटॅचमेंट्स अजून बनवल्या 20-25 त्याच्यामध्ये 95% शेतीचा लेबर खर्च, मजुरी खर्च पूर्ण कमी झालेला आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्नामध्ये 30 ते 35% वाढ आहे. आमच्याकडे असे बरेच शेतकरी आता स्पेअर पार्ट्स वगैरे न्यायला येतात. ते सांगतात की साहेब मशीन घेतलं आणि आमचं उत्पन्न वाढलं. आम्ही त्यांना विचारतो कशा पद्धतीने वाढलं, तर शेतकरी सांगतात सर आम्ही ज्यावेळेस तणनाशक मारत होतो तेव्हा खूप शेतीचं नुकसान होत होतं. मशीन नेल्यापासून आम्ही तणनाशक मारायचं बंद केले. जे काही तण येते ते जमिनीमध्ये पूर्णपणे या मशीननं छान प्रकारे काढलं जातं. की जसं मोठं ताग डेलचे वगैरे असेल किंवा मोठं हिरवळीचं खत असेल तर हा मल्चर आलाय. मल्चर पण काही लोक न्यायला लागलेत. किंवा ह्याचा रोटावेटर जरी बघितलं तर रोटावेटर पण तण काढून बारीक करण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये. त्यामुळे जमिनीमध्ये
आपल्या मॉइश्चर कंडिशन चांगली राहिल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे शेतकऱ्यांना ताण होतो तो कमी प्रमाणात केला जातो. तर हे अशा पद्धतीची मशीन्स आहेत. आता ह्या ज्या मशीन्स बघितल्या तर आपल्याला 1,60,000 पासून 3.5 पावणे 4 लाखपर्यंत मशीन आहेत. वेगवेगळ्या अटॅचमेंट्स वगैरे आहे येतात मशीन बरोबर, काय मशीन बरोबर. तर हे ज्या मशीन्स आहेत त्या प्रोफेशनल मशीन. जर व्यवसाय करायचा असेल, एखाद्या शेतकऱ्याला आपल्याला 2 एकर जमीन आहे किंवा जमीन नाही तरी तो व्यवसाय करून हा उदरनिर्वाह करू शकतो. आमच्याकडे असे काही शेतकरी येतात की साहेब आम्ही ह्या मशीनवरती आमचं पूर्ण संसार किंवा आमचं पूर्ण घर पूर्णपणे चालतं, अशा पद्धतीचं आम्हाला हे मशीन मिळालेलं आहे. तर त्या येऊन आता आम्ही त्यांना सर्व्हिस पण छान प्रकारे देतो. तर ही सिरीज बघितली तर अजून आपल्याकडे अशी एक सिरीज आहे की ग्रेशिया सिरीज आहे की जे सिरीजमध्ये असे आहे की ह्या मशीन्स आपल्या 40-50 हजारपासून स्टार्ट रेंज आहे. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आता 303 म्हणून एक नवीन मॉडेल आलेलं आहे आपलं. तर याला फ्रंट रोटरी आहे, काही सेंटर रोटरी पण होत्या, आता हे फ्रंट रोटरीमध्ये पण आहेत. तर ह्याच्यामध्ये जो ऊस शेतीला जो भुंड्यावरती किंवा वरंब्यावरची जे तण काढण्यासाठी हे मशीन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ह्याला आपण डबल ड्राईव्ह दिलेला आहे. ह्याला गिअर आहेत, रिव्हर्स आहे, ह्याचा फॉरवर्ड आहे, रिव्हर्स 2 आहेत, फॉरवर्ड्स आहे. तर ह्या पद्धतीचं हे मशीन आहे 303 म्हणून, खूप छान प्रकारे चालले. छोट्या शेतकऱ्याला भर लावण्याचं सुद्धा हे काम अतिशय सुंदर करतं. त्यानंतर बघितलं तर 80B आहे, 100B आहे, 80H आहे, ह्याच्यामध्ये 100BH आहे. डिझेलमध्ये जर मॉडेल म्हटलं तर 140-135 आहे. हे रिपर्स आहेत. ह्याच मशीनला वेगवेगळे अटॅचमेंट्स पण लावता येतात. आपण थोड्याच वेळात बाकीच्या पण अटॅचमेंट्स पाहणार आहोत. जर आज बघितलं तर ह्या मशीन एवढ्या आम्ही आणण्याचं कारण एकमेव आहे की जी कंपनीकडून आम्हाला जी सर्व्हिस मिळते किंवा 100% आपण सर्व्हिस देतो, 1% सुद्धा आता सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. जर कंपनीनं आपल्याकडं असे, आता आमचे हे दत्त सर आहेत, हे सुद्धा सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, पूर्णपणे सर्व्हिस किंवा बाकी काय टेक्निकल किंवा आमच्या भागामध्ये ज्या काय मशीनला लागणाऱ्या डेव्हलपमेंटसाठीच हे येतात. आमच्याकडे 2-3 महिने हे असतात. आता आपण पुढं बघणार आहोत की आपल्या शोरूममध्ये अजून कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. तर हे आमचं रिसेप्शनचं आहे की जिथं सगळे कॉल महाराष्ट्रातून येतात आणि ज्या ज्या एरियामध्ये जे काही आपलं डीलर नेटवर्क आहे त्यामध्ये इथं ह्या लोकांनी पूर्णपणे माहिती देऊन प्रत्येक डीलरला हा इथून बिझनेस दिला जातो. जे आता आपण मगाशी पाहिलं की ह्या मशीन्स ज्या आहेत त्याला अटॅचमेंट्स कशा लागतात, तर एकच मशीनला आपण 25 ते 30 अटॅचमेंट लावतो. जसे की सीट आहे, शेतात जाण्यासाठी वगैरे सीट वापरली जातील. त्याच्या पाठीमागे पेरणी यंत्र आहे. हा फ्रंट रोटरी रेझर 2 म्हणून आलेला आहे, हा पण खूप छान चालतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांना पाठीमागे जर चालायची गरज नसेल तर फ्रंटला हा रोटावेटर चालतो. त्यानंतर वेगवेगळ्या चिकलनीची चाकं आम्ही बनवलेत, आल्यामध्ये चालण्यासाठी किंवा हळदीमध्ये केळी चालण्यासाठी किंवा कोरडवाहू पिकामध्ये जर चालण्यासाठी सुद्धा आपण यंत्र बनवलेले आहेत. तर एकाच मशीनला आपण 25 अटॅचमेंट लावू शकतो. हे ग्रास कटर आहे, जे जास्त ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ह्या मशीनचा वापर होतो. आपल्या एकाच मशीनला 25 अटॅचमेंट लावतात. हे समजा 748 एखाद्या शेतकऱ्यांनी घेतलं मशीन तर ह्याला पेरणी यंत्र लागतंय, पोटॅटो डिगर, रेझर, कल्टिवेटर, ग्राउंड ब्लास्टर, रेझर 2, ग्रास कटर, कटर बार, रोटावेटर, ब्लेड रनर, ट्रॉली, वॉटर पंप, स्प्रे पंप, असे 25 ते 30 अवजार ह्याला लागतात. आता जस्ट आम्ही आता खोडवा कटर पण ह्याच्यामध्ये डेव्हलप केलेला आहे. सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की एकच मशीन जर घेतलं तर 10 ते 15 वर्ष शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचं मशीन बदलायची गरज नाही. दरवर्षी एखाद दुसरं नवीन अटॅचमेंट पीक पद्धतीचं घेतलं तर त्याला त्याचा फायदा होईल. मशीन परत बदलायची गरज लागत नाही. हा आमचा पहिलं तर हा अकाउंट डिपार्टमेंट आहे, सगळं इथं सगळ्या पद्धतीची सिस्टम चालते सगळे. त्यानंतर आपण जाणार आहोत स्पेअर पार्ट विभागाकडे. स्पेअर पार्टमध्ये आपण ज्या काही स्पेअर पार्ट्स देतोय आतापर्यंतचे ते सर्व स्पेअर पार्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत. गेले आम्ही 12 ते 13 वर्ष झाले स्पेअर पार्ट देतोय. तर हा आमचा जो विभाग आहे हा स्पेअर पार्ट विभाग आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही 2011ला ज्या मशीन दिले त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत. जसं जसं आपण मॉडेल चेंज करू त्या पद्धतीने हे बघितलं. आता ब्ल्यू कलरचं बघितलं तर हे नवीन मॉडेल आलेलं आहे 441, त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत. सर्व स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत. पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर आपण स्पेअर पार्ट घेतलं विदिन 2 डेजमध्ये पाठवते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्पेअर पार्टवरती सगळ्या प्राइजेस आहेत. कुणाला काही असे शेतकऱ्यांना फसवणूक वगैरे ह्यामध्ये करता येत नाही किंवा होत नाहीये. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की सगळा स्टॉक अवेलेबल असतो. कुठलाही स्टॉकची गरज लागत नाही की मागवून देतो नंतर देतो. तर त्या पद्धतीचं पूर्ण स्टॉक इथं कराडमध्ये अवेलेबल असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना किंवा जे काही आमचे डीलर नेटवर्कमध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2 डीलर्स आहेत, सर्व डीलर्सला इथून आपण मटेरियल व्यवस्थित टाइम टू टाइम देऊ शकतो. दुसरा अजून एक असा आपला पार्ट आहे की पाठीमागे आपलं एक सर्व्हिस सेंटर आहे. ज्या मशीन्स आपण इथं दिलेले आहेत त्या सर्व प्रकारच्या मशीन्स आपण सर्व्हिस करतो इथं. आता जर बघितलं तरी 750 मशीन आहे. हे 2014ला दिलेलं मशीन आहे. आपण 2014ला मशीन दिलं होतं तर आज ते सर्व्हिसला आलेलं आहे आपल्याकडं मशीन. तर ह्या मशीनमध्ये असं वैशिष्ट्य आहे की त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं आहे आम्हाला की साहेब हे मशीन एवढं सुंदर आहे की आम्ही ह्या मशीनमुळे
जवळपास 70-80% लेबर पूर्णच बंदच झाले. आणि दुसरी गोष्ट शेतीचं उत्पन्न आमचं 70 ते 80% वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट ह्याचं मशीन आधी की पूर्ण कंडिशनमध्ये आहे, जर बघितलं आपण तर पूर्ण फुल कंडिशनमध्ये आहे. त्याला रोटावेटर हेवी आहे, हँडल अजूनही त्याचा ॲडजस्टेबल वगैरे करण्याची पूर्वीपासून जी सिस्टम आहे ती सुद्धा आहे यात. तर वैशिष्ट्य असं आहे की ह्या शेतकऱ्याला जर आत्ता जर सर्व्हिसचा खर्च बघितला तर ह्याला 2000 रुपयेमध्ये पूर्ण याची सर्व्हिस कंप्लीट झाली. ऑइल चेंज केलेला आहे सगळं. आता ह्याला शेतकऱ्याला अजून आता ग्रास कटर तो खरेदी करणार आहे. उद्याच्याला जो येणार आहे तो ग्रास कटर खरेदी करण्यासाठीच आपल्याकडे येणार आहे. किंवा आत्ता आपण पाहू शकतो की याचा हँडल कशा पद्धतीनं इकडं म्हणजे फिरवू शकतो. मग हँडल खालीवर होतो पूर्णपणे, ज्या हाईटनुसार आपण हँडल ह्याचा ॲडजस्ट करू शकतो. रोटावेटर पण ॲडजस्ट करू शकतो. दुसरी गोष्ट टायर कमी जास्त करता येतात. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट, हे मशीन चिकलणीला पण शेतकरी वापरतो, गवत काढण्यासाठी पण वापरतोय आणि जे त्याचे फळबाग आहे त्यासाठी सुद्धा हा वापरतोय. आज आपण जे BCSच्या ह्या मशीनची सर्व माहिती पाहिली आहे, तर खूप छान पद्धतीच्या ह्या मशीन्स आहेत. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, घेण्यासाठी थोडेसे पैसे एकदाच लागतील, पण क्वालिटी घेतल्यामुळे तुम्हाला लाईफटाईममध्ये ह्या मशीन्स यूज होतील. सगळ्यात वैशिष्ट्य जर म्हणाल तर आज कराडमध्ये किंवा पूर्ण जे आमचे डीलर नेटवर्कमध्ये सर्व स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत. मशीनला वेळेत जर सर्व्हिस दिली तर 0 मेंटेनन्स आहे. जे बाकीच्या मशीन्स मार्केटमध्ये बघितलं तर खूप मेंटेनन्स काढतात, तशी हे क्वालिटी 1 नंबर असल्यामुळं मेंटेनन्स 0 आहे ह्याला. तसं जर पाहिलं तर फक्त सर्व्हिसची ऑइल बदली, फिल्टर वगैरे चेंज केलं तर बाकी तसा मेंटेनन्स. हाय कार्बन स्टील ब्लेड्स आहेत, त्यामुळे ब्लेड झिजण्याची कॅपॅसिटी ही पूर्णपणे अतिशय कमी आहे जरी म्हणलं तर चालेल. नगण्य ब्लेड एकदम खर्च होतात. आणि शेतकऱ्यांना आम्ही असा एक विश्वास देऊ शकतो की ज्या शेतकऱ्यांनी मशीन्स आहेत त्या शेतकऱ्यांना तर आम्ही देतोच, पण नवीन शेतकऱ्यांना, ज्या आधुनिक शेतकऱ्यांना किंवा नवीन जे आज युवा पिढीसाठी शेतीसाठी ज्या मशीन्स लागणार आहेत त्या सर्व आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपल्याकडे जवळपास बघितले तर 20 ते 22 मॉडेल्स अवेलेबल आहेत. तसंच हा रिपर बघितले तर हा रिपरसुद्धा आपण अवेलेबल करून दिलेला आहे, जो पॉवर विडरला चालेल. आपल्याला रिपर बाइंडर आहे, जे कापून पेंड्या बांधण्यासाठी आपण मशीन देतो. हे सुद्धा खूप छान प्रकारचे मशीन चालते. आणि ज्या शेतकऱ्यांना अजून माहिती पाहिजे असेल त्यांनी धनराज एंटरप्राइजेस कराड इथं संपर्क करावा. आमची सर्व टीम इथं आहे. सर्व टीममुळे आम्ही खूप छान प्रकारे काम करू शकतोय. BCSचा खूप मोठा सपोर्ट्स आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील राहील. थँक्यू. अशाच आधुनिक शेती अवजारांसाठी अवश्य भेट द्या धनराज एंटरप्राइजेस कराड. आमचा पत्ता धनराज एंटरप्राइजेस, गेट नंबर 3 समोर, कराड तासगाव रोड, मार्केट यार्ड, गुळ मार्केट जवळ, कराड. अधिक माहितीसाठी धनराज एंटरप्राइजेस हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.